हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे 11वी पायरी. आजची तारीख आहे 14 जुलै 2024. रात्रीचे 9:10 झालेली आहेत आणि माझ्या मुंबईतल्या वरळीच्या घरामध्ये बसून मी रेकॉर्डिंग करतो आहे. पहिले 9 भाग जे होते ते मी मुंबईतल्या परळच्या दादरच्या पावलीन समूहामध्ये जाऊन शेअरिंग करत होतो आणि त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग अपलोड करत होतो. परंतु पाऊस वगैरे असल्यामुळे मी आता सध्या तिथे जाणं थांबवलेलं आहे. त्यामुळे तिथे मी शेअरिंग नंतर कधीतरी जाऊन निवांतपणे जेव्हा पाऊस बीस कमी होईल तेव्हा करीन. पण सध्या हे जे श्रोती मंडळी आहेत तुम्ही, त्यांचा निरोप आला की मागच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितलं मग आता करणार की नाही, कधी करणार वगैरे वगैरे चौकशा करायला लागले. व्हॉट्सअपवरती फोन करून, ईमेल माझा दिलेला आहे त्याच्यावरती, आणि ज्यांच्याकडे फोन नंबर आहे ते प्रत्यक्ष फोन करूनसुद्धा विचारत आहेत. त्याच्यामुळे मग मी ठरवल्याप्रमाणे आता ही 11वी पायरीवरती आपण बोलणार आहोत. पण त्याच्यापूर्वी तुम्हा सर्व श्रोत्यांना विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर आत्ता तुम्ही 1 सेकंद थांबा. तुम्ही मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा तुम्ही ज्याच्यावरती आहेत कम्प्युटरवरती त्याच्यावरती बघा आणि उजव्या हाताला तुम्हाला सबस्क्राईब असं काळं बटन लिहिलेलं दिसेल. त्याला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला पुढच्या शेअरिंग जे आहेत ते आपोआप कळेल. त्याच्यानंतर तुम्ही लाईक करा म्हणजे त्या गुगलच्या अल्गोरिदममध्ये वरती येईल हे आपोआपच. आणि तुम्ही शेअर करू शकता इतरांना. ही जी लिंक आहे वरती दिसते तुम्हाला, ती लिंक शेअर करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही कॉमेंट पण करू शकता. कॉमेंट्स आहेत, लगेच कॉमेंट्सचं उत्तर मी देता येणार नाही मला कदाचित, पण जेव्हा केव्हा जमेल तेव्हा तुम्ही मी लिंक त्या कॉमेंट्सवरती उत्तर देतो. काही जण सांगतात तुमचा नंबर पाठवा. माझा नंबर द्यायच्याऐवजी मी तुम्हाला सांगतो तुमचा नंबर तिथे टाका, म्हणजे तो माझ्याकडे जाईल आणि कशाकरता फोन करायचं ते विचारा. मग मी तुम्हाला फोन करतो, माझ्या सोयीसवडीनुसार मी तुम्हाला फोन करेन. आणखी काही सभासदांनी विचारलं की आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे, आर्थिक मदत, याच्यासाठी पैसे लागतात. तर मी थँक्यू व्हेरी मच, पण नम्रपणे सांगतो आहे की सध्या काय पैशाची गरज नाही आहे या उपक्रमासाठी. आणि माझ्या पोटापाण्यापुरते परमेश्वराने माझ्याकडे दिलेले आहेत, जेवढे आहेत त्याच्यामध्ये नांदायचं आहे. पुढचे 20 25 30 वर्ष जेवढे जिवंत राहील त्यामुळे तेवढं केलेलं आहे, परमेश्वराने सोय केलेली आहे. त्यामुळे मला पैसे काय सध्या नको आहे. पण तुम्हाला अगदीच वाटत असेल की आपण काहीतरी मदत करायला पाहिजे तर तुमच्याकरता मी 2-3 पर्याय सांगतो. पर्याय क्रमांक 1, तुमच्या आजूबाजूचा न्यूकमर असेल त्याला सोबर जगणे पुस्तक, पिवळ्या रंगाचं आहे, काय 100-125 रुपयाचं पुस्तक आहे. ते कधीतरी तुम्ही इंटरग्रुपमधनं किंवा कुठून तरी विकत घ्या. तुमच्या आजूबाजूला जो नवीन माणूस असेल त्याला ते देऊन टाका. किंवा बिग बुक द्या, किंवा आपली पॅम्पलेट्स बरीच आहेत. 44 प्रश्न म्हणून आहे, नवागतांसाठी आहे, ते कोणाला देत जा. मीटिंग लिस्ट द्या 5-10 रुपयाची. आणि अगदीच छोटंसं पाहिजे असेल तर तुम्ही किटी बॉक्समध्ये नेहमीपेक्षा काय ₹1-2 जास्त टाका. त्याच्यामुळे ते आपोआपच अल्कोहोलिक सनासला मदत केल्यासारखं होईल. आणि हा जो उपक्रम आहे तो काय पैशासाठी नाही आहे, तर हा जो खजिना माझ्याकडे पडलेला आहे माझ्या लॅपटॉपमध्ये आणि मोबाईलमध्ये, तो अपलोड करून ठेवलेला आहे. कधीतरी त्याचा सगळ्यांना उपयोग होत राहील. ठीक आहे, चला. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक सनासचा निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा गपचूप दारू प्यालो. आणि नंतरची 6 वर्ष दिवसाआड सरासरी अर्धी बाटली दारू प्यालो. दारू प्याल्यामुळे पार्टनरशिपमधल्या धंद्यामधनं, मेडिकल स्टोअरमधनं लाथ मारून हाकलून देण्यात आलं. वडिलांनी असंख्य वेळा हाकलून दिलं. मित्र बोलेनासे झाले, पैसे गेले, तब्येतीची वाट लागली, मूळव्याध झाले, नाकातनं रक्त पडलं, मारामारी केली, फ्रॅक्चर झालं. मलाच कळत नव्हतं की हे असं का होत चाललेलं आहे. पण त्याला दारू जबाबदार आहे असं मला वाटत नव्हतं. आणि दारू बंद केली पाहिजे असंही वाटत नव्हतं. कारण मला अशी आयडिया पाहिजे होती की थोडी कमी पिता येईल आणि इतरांसारखी पिता येईल अशी आयडिया हवी होती. पण तोपर्यंत मी ही जी सीमारेषा होती त्याच्या पलीकडे गेलेलो होतो. आणि मरता क्या नाही करता, त्यामुळे सायकॅट्रिस्टने सांगितलं. त्याच्यानंतर मग मी अल्कोहोलिक सनासच्या भिवंडी समूहाच्या मीटिंगमध्ये आलो.
मंगळवार शनिवार अशा 2 आठवडे 4 मीटिंग केल्या. मद्यपाश आजार कळला. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. ह्याच्यावरती उपाय आजचा दिवस दारू प्यायची नाही. आणि 20 प्रश्न दिलेले होते. या सगळ्याचा कॉकटेल म्हणून ते ऑब्सेशन गेलं, कमी झालं, थांबलं आणि दारू थांबली. एमध्ये येत राहिलो. आता माझं वय 64 आहे आणि 34 वर्ष 9 महिने मी दारूपासून दूर आहे. बऱ्याच घटना झाल्या. आई वारली, वडील वारले, धाकटी बहीण माझी आत्ता परवा कॅन्सरनी वारली. त्याच्यानंतर माझं लग्न झालं नव्हतं. एमध्ये येऊन लग्न झालं, मुलगी झाली, मुलीचं आजारपण झालं, शिक्षण झालं. आता ती बाहेर शिकायला गेलेली आहे आणि वर्षातनं एकदा ती इकडे येते, आम्ही तिकडे जात असतो तिच्याकडे. असं सगळं चाललेलं आहे. रिटायर झालेलो आहे 2020 साली. पेन्शन नवीन पेन्शन आहे आणि जेमतेम 14 वर्षच नोकरी झालेली आहे माझी एका ठिकाणी. बाकी सगळे उड्या मारलेल्या आहेत इकडून तिकडे, तिकडून इकडे. तर मद्यपाश हा काय नुसता शरीराला आणि मनाला लागलेला नाही, तो आध्यात्मिकदृष्ट्या पण आजार आहे म्हणतात, तो हे असं आहे. तर सध्या ही अशी अवस्था आहे. LLMला मी शिकवतो अजूनही. आठवड्यातनं एकदा दोनदा बाहेर जावं लागतं मला. बाहेर म्हणजे मुंबईतच. एकदा चेंबूर, एक दिवस मालाड, एक दिवस फोर्टला. 2-2 तासासाठी मी जातो. आणि चाललं आहे बरं. मुंबईत काही घर नाही, भाड्याचं घर आहे. आता हे कॉन्ट्रॅक्ट संपलं. आता 1 ऑगस्टला नव्या घरामध्ये जायचं आहे 3 वर्षासाठी पुढे. त्याच्यामुळे हे चाललेलं आहे. तर आजचा विषय आहे 11वी पायरी. बिल डब्ल्यू. आता 11व्या पायरीमध्ये 2 भाग आहेत. एक आहे प्रार्थना आणि दुसरा आहे ध्यान. ओके. तो काय म्हणतो, प्रार्थना व ध्यान यांच्या साह्याने आम्ही परमेश्वराची जवळीक वाढवू लागलो व त्याची इच्छा काय आहे यासाठीच प्रार्थना करून ती इच्छा पालन करण्याची शक्ती मागू लागलो. सॉट थ्रू प्रेयर अँड मेडिटेशन टू इम्प्रूव्ह आवर कॉन्शियस कॉन्टॅक्ट विथ गॉड ॲज वी अंडरस्टूड हिम, प्रेइंग ओनली फॉर नॉलेज ऑफ धिस विल, हिज विल फॉर अस अँड द पॉवर टू कॅरी दॅट आउट. त्यामुळे परमेश्वराशी संबंध ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे असं आहे की प्रार्थनाबद्दल माझ्याकडे अनुभव दांडगा आहे, पण ध्यानाबद्दल माझा अनुभव तोकडा आहे. त्याचं कारण असं आहे की सोब्रायटीच्या 22 वर्षापर्यंत मी कधीही ध्यान केलं नाही. माझे 4 स्पॉन्सर झाले त्या दरम्यान. विश्वनाथ गुरुजी, अनिल डी, शंकर आणि आता असे 4 स्पॉन्सर ओरडून कपाळी सांगत होते, अरे ध्यान कर, ध्यान कर. मी म्हणाले नाही, आपल्याला इन्व्हेंटरी काफी आहे, ध्यान नाही. मी डोळे मिटले की मला काहीतरी भलतंच दिसायला लागतं, मी घाबरतो, डोळे बंद करू शकत नाही. पण माझ्या सुदैवाने मला ध्यानाला जायचा योग आला आणि सध्या मी थोडंसं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो आहे. अजूनही मला त्यातलं काय फार गम्य आलेलं आहे आणि कळलेलं आहे वगैरे असा काय माझा दावा नाही, पण प्रार्थनेबाबत आपण सगळ्यांनीच अनुभव घेतलेला आहे. तर बिल डब्ल्यू बिग बुकमध्ये म्हणतो की ही 11वी पायरी कशा करता, तर 3ऱ्या पायरीमध्ये आपण जेव्हावरती जीवन आणि इच्छा सोपवली त्याचा पुन्हा आपण तो धागा आपण जोडतो आहे. 3ऱ्या ते 11व्याच्या मधल्या प्रवासामध्ये 4थी-5वी पायरी आपण इन्व्हेंटरीची घेतली. 6वी-7वीमध्ये स्वभावदोष सोडायला तयार झालो आणि स्वभावदोष सोडायला परमेश्वराला रिक्वेस्ट केली, विनंती केली. आणि 8व्या पायरीत यादी केली आणि मनाची तयारी केली. 9व्या पायरीत प्रत्यक्ष जाऊन माफी मागितलेली आहे, नुकसान भरपाई केलेली आहे. आणि 10व्या पायरीमध्ये हे दगडगोटे घेऊन जायची आपल्याला सवय जी लागलेली आहे, त्याच्यामुळे आपण दगडगोटे जमा करतो. आत्मकरुणेचे, स्वार्थीपणाचे, भांडणाचे, खुन्नसचे, ते लगेच रिचवायचे, लगेच मोकळे करायचे, म्हणून 10वी पायरी. आता पुन्हा आपण 11व्या पायरीवरती म्हणजे परमेश्वराची जवळीक साधायची. कशा करता, तर माझं आयुष्य कसं हाकायचं या संदर्भात परमेश्वराची काहीतरी इच्छा असेल, ती मला परमेश्वर काय ईमेल पाठवून किंवा व्हॉट्सअपवरती कळवणार नाही आहे, तर ती मला माणसांच्यातनं कळणार आहे आणि बिल डब्ल्यूच्या लिखाणामधनं कळणार आहे. म्हणून बिल डब्ल्यू म्हणतो 11व्या पायरीमध्ये पान नंबर 78 माझं मराठी पुस्तकातलं आहे, तुमचं कदाचित वेगळं असू शकेल, बघा तुम्ही. 11व्या पायरीवर आता आपण पाऊल टाकतो. त्यात प्रार्थना आणि चिंतन किंवा ध्यान याबद्दलच्या सूचना आहेत. आणि म्हणून त्या सूचनांबद्दल काय करायचं, तर बिल डब्ल्यूने लिहून ठेवले बिग बुकमध्ये. रात्री झोपण्यापूर्वी आम्ही स्वतःला प्रश्न विचारतो, आपण खुनशी, चीड, स्वार्थी, अप्रामाणिक किंवा चिंताग्रस्त होतो काय. म्हणजे 10व्या पायरीशी निगडीतच आपण 11व्या पायरीमध्ये स्वतःला प्रश्न विचारतो आहे की आजच्या दिवसामध्ये मी बाबा काहीतरी वेडावाकडा वागलो आहे काय, कोणाची तरी आपल्याला क्षमा मागायची आहे काय,
दुसऱ्या व्यक्तीशी तात्काळ चर्चा कराव्यास पाहिजे असे काही आपण स्वतःपाशी ठेवले आहे काय? सर्वांच्या बाबतीत आपण कनवाळू आणि प्रेमळ होतो काय? आपण अधिक चांगले काय करू शकलो असतो? आणि बहुतेक वेळा आपण स्वतःचाच विचार करीत होतो काय? स्वार्थी आत्मकेंद्रित दारुड्या स्वतःचाच विचार करतो. इतरांसाठी आपण काय करू शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं BW म्हणतो जीवन प्रवाहात आपण कोणती भर घालू शकतो. आणि आता जीवन प्रवाहात म्हणजे समाजातल्या लोकांना, घरच्या लोकांना तिथं आपण सगळं करतच असतो. पण गेला बाजार स्वतःला प्रश्न विचारायचा की व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू अल्कोहोलिक्स अनॉनिमस. अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्थेने माझा जीव वाचवला, मला ह्यानी मदत केली, त्यांनी मदत केली, एवढं सगळं आपण नेहमी बोलत असतो. पण BW म्हणतो ग्रॅटिट्यूड हॅज टू गो फॉरवर्ड. माझा स्पॉन्सर लय भारी, त्याची लय भारी, त्याची लाल लाल करत बसण्यापेक्षा माझ्या स्पॉन्सरने माझ्यासाठी जे केलेलं आहे ते मला दुसऱ्या कोणासाठी करायचं आहे. त्यामुळे BW आपल्याला वारंवार सांगतो की ग्रॅटिट्यूड हॅज टू गो फॉरवर्ड. म्हणजे तुमच्याकरता ज्यांनी कोणी कष्ट केलेले आहेत ते त्याची परतफेड त्यालाच केली पाहिजे असा अट्टास नाही, किंबहुना त्याच्याऐवजी पुढच्या पिढीकरता किंवा इतरांकरता तुम्ही त्यातलं काही करू शकलात तर खूप चांगलं होईल. पण आता BW म्हणतो की हे आपण जेव्हा चिंतन करणार आहोत, 2 शब्द मी मराठीतले वापरणार आहे. एकदा कधी चिंतन किंवा कधी ध्यान वापरेन. त्याचा इंग्रजीतला शब्द आहे मेडिटेशन. पण या चिंतनात आपण चिंता, पश्चाताप आणि विकृत विचार यांना स्थान देता कामा नये. पण आता गंमत अशी आहे की डोळे मिटून बसल्यानंतर कुठला विचार येईल आणि त्याच्यामध्ये कसा मी गुंतत जाईल हे सांगता येत नाही. आता मानसोपचार तज्ज्ञ वगैरे मंडळी जी आहेत ते बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात की दिवसामध्ये एवढे हजार काहीतरी विचार मनामध्ये येऊन जात असतात आणि त्याच्यातले कितीतरी विरून जातात वगैरे वगैरे. ते शास्त्र आपल्या काय डोसक्यात घुसणार नाही. आपण आपल्याला बाबा वाक्यप्रमाणे BWने जे काय सांगितले ते वाचायचं, त्यातलं जेवढं आपल्याला झेपेल, जमेल, रुचेल, पचेल तेवढं आपल्या आयुष्यात करायचं आणि त्याच्याने आपलं भलं करून घ्यायचं. आपल्या घरच्या लोकांना आपण त्रास दिले त्यांचं भलं करायचं आणि आपोआपच आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये असलो तर ज्यांना इतरांना आपण मार्ग दाखवणार आहोत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल हा घडत राहिला पाहिजे. म्हणून BW सांगतायत की जागे झाल्यावर दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपण परमेश्वराची प्रार्थना करतो की त्याने आपल्या विचारांची दिशा ठरवावी. आता गंमत अशी आहे की आपल्यातले काही नास्तिक लोक आहेत, अज्ञेयवादी आहेत, त्यांना इथे फार युद्ध करावं लागतं. आता बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 2 दुसरा व्हॉल्यूम जो आहे त्याच्यामध्ये एक आर्टिकल आहे पान नंबर 168-177. आर्टिकलचं नाव आहे 11th स्टेप आणि लेखकाचं नाव आहे TS ट्युसॉन ॲरिझोना. आणि त्या 10 पानांच्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी कसा नास्तिक होतो आणि मी कसा नास्तिक घडत गेलो आणि मग मला नास्तिक म्हणून काय करायला सगळ्यात आवडायचं तर ते अंडा आधी का कोंबडा आधी, परमेश्वर आहे की नाही, परमेश्वराचं अस्तित्व कसं आहे आणि मग बुद्धिप्रामाण्यवाद आणि मग शास्त्र याच्यामध्ये मला वाद घालायला फार आवडायचं, त्याच्यात मजा यायची मला. पण गंमत तो त्याच्या अनुभवातून सांगतो आहे. बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 2 पान नंबर 168 ते 177. त्याच्यामध्ये त्या आर्टिकलमध्ये तो सभासद सांगतो आहे की एमध्ये आल्यानंतर माझ्याशी कोणी वादच घातला नाही. त्याच्यामुळे गंमत अशी झाली की माझी जी खुमखुमी होती की देव आहे की नाही, मग शास्त्र काय म्हणतं, मग ते विद्युत कण कसे जातात पुढे आणि मग ती वेवलेंथ आणि हे ते. पण एमध्ये आल्यावर मला कोणी सांगितलंच नाही की बाबा तू हे केलंच पाहिजे, तू नाही केलंस तर याद राख अमुक आहे तू, असं कोणीच काही केलं नाही. त्याच्यामुळे मला दारूच्यापासून मी हरलेलो होतो, वाट लागलेले होते आणि सुरुवातीला माझा जो स्पॉन्सर होता त्याच्यावरती मी डिपेंड होतो पूर्णपणे. तो सांगेल ते बाबा वाक्यप्रमाणे तो सांगेल ते मी ऐकायचो. तेव्हा सुरुवातीला मी माझा इनिशियल स्पॉन्सर तोच माझा देव होता, तोच माझा भगवंत होता, तोच माझा उच्च शक्ती होता. नंतर हळूहळू मग मी स्पॉन्सरवरून ग्रुपवर डिपेंड राहायला लागलो की ग्रुपमधले सभासद जुने नवे आणखी माझ्यानंतर येणारे त्यांच्याशी बोलणं वगैरे वगैरे याच्यामध्ये माझी एक डिपेंडन्सी झाली. ग्रुपनंतर मग मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसवर डिपेंड राहायला लागलो आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रवास चालू असताना मी नास्तिक आहे, मी अज्ञेयवादी आहे, मी देव मानत नाही हे असं माझं बोंबलणं हळूहळू कमी झालं. आणि तो म्हणतो देन आय स्टार्टेड लीनिंग ऑन गॉड. हळूहळू मी परमेश्वराकडे झुकायला लागलो. पण मला पहिल्या दिवशीत कोणी सांगितलं असतं की
तू उद्यापासून देव मानला पाहिजे, तर म्हणाला माझं काही खरं नव्हतं, मी नसतो आलो, मी वाद घालत बसलो असतो. आणि म्हणून तो सभासद सांगतो त्याच्या अनुभवातनं की दारू पिऊन धुलाई झाल्यावरती मी एमध्ये प्रार्थना म्हणायला लागलो. मला काय ते फार पटत नव्हतं, पण मला सगळेजण म्हणतात तसं मी यांत्रिकपणे म्हणायचो. मग यथावकाश हे त्याने 20 वर्षाचा प्रवास सांगितला बरं. यथावकाश म्हणतो तो येतली प्रार्थना मला आवडली, प्रार्थना पटली. त्याच्यानंतर शास्त्र, परमेश्वराचं अस्तित्व, बरंचसं वाचन, बरेचसे प्रयोग, आणि मग हळूहळू मला पटायला लागलं की अरे ज्याला उच्च शक्ती म्हणतो, ज्याला काहीतरी निसर्ग म्हणतो, ते काय ते परमेश्वराची साधर्म्य असलेलं आहे. आणि गंमत म्हणजे एमध्ये कोणीही धर्माबद्दल बोलतच नव्हतं, फक्त देवाबद्दल बोलायचे. आणि कुठला देव, तर तुला जो पाहिजे तो देव, तुझा देव माझा देव वेगळा असू शकतो. त्या देवांची मारामारी करण्यासाठी आपण इथे आलेलो नाही. आपण इथे आलो तुझ्या मनातला देव तुझं भलं करू, माझ्या मनातलं देव माझं भलं करू. आणि मग मी 11वी पायरी घ्यायला लागलो, कारण मला कळायला लागलं की स्पिरिच्युअल व्हॅल्यूज वेर यूज्ड इन अल्कोहोलिक्स अनॉनिमस. म्हणजे आध्यात्मिक भाषा वापरली जायची, आध्यात्मिक तत्वांबद्दल बोललं जायचं, बट विदाऊट यूजिंग द रिलिजियस टर्म्स. म्हणजे धर्मामध्ये जे सांगितलेली काय जी हे होते, शब्दप्रणाली होती, प्रयोग होते, ते मात्र ते करत नसल्यामुळे हळूहळू मी नास्तिक असूनसुद्धा मला देवाचा अनुभव यायला लागला. आणि पण तो आजच आला पाहिजे असा अट्टास कोणी धरला नाही, आलाच पाहिजे असाही काही धरला नव्हता. त्यामुळे मला मोकळं सोडून दिलेलं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की मी 11व्या पायरीमध्ये परमेश्वराबद्दल ऐकून घ्यायला लागलो. ह्याच्यापूर्वी गंमत अशी असायची की मी जेव्हा प्रार्थना करायचो तेव्हा माझी प्रार्थना ही स्वार्थी असायची. पण आता अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला प्रार्थना सांगितलेली आहे. बिग बुकमध्ये बिल डब्ल्यू म्हणतो, स्वतःबद्दलची आत्मकरुणा, अप्रामाणिक आणि स्वार्थप्रेरित हेतू यापासून मी अलिप्त राहावे म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परमेश्वराने मेंदू उपयोगात आणण्यासाठी दिला आहे हे माझ्या लक्षातच नव्हतं, कारण मी मेंदूचा वापरच करत नव्हतो. मी इंट्युशनवर, उर्मी आली, मनात आलं, ह्याच्यावरतीच मी जगायचो. आणि म्हणून तो म्हणतो आपल्या विचारातून चुकीच्या हेतूचे उच्चाटन झाले तर आपले वैचारिक जीवन अधिकच उच्च पातळीवर ठेवता येईल. आता ही जी भाषा आहे ही सगळी आजच्या आज कळली पाहिजे असा अट्टास नाही. मला सगळी कळलेली आहे असा माझा दावा नाही. मला जे कळलेलं आहे ते पण तुम्हाला पटलंच पाहिजे असा माझा अट्टास पूर्वी असायचा. आता तेवढा तो राहिलेला नाही. वयोमानानुसार असेल किंवा एमध्ये असंख्य सभासद पाहिले त्याच्यामुळे असेल. आणि हे अज्ञेयवादी आणि हे नास्तिक बिस्तिक असे फार कमी असतात. 2-4 ठिकाणी फिरल्यानंतर एखादा, मी सुदैवाने या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमामुळे आणि कार्यशाळा घ्यायला लागल्यामुळे 1ली, 4थी, 9वी आणि 12वी एका वेळी एकच घेतो. त्याच्यामुळे मी बऱ्याच लोकांबरोबर फिरलो. त्यातले काही जण माझे मित्र झालेले आहेत. आणि ते सांगतात की अरे बाबा आम्हाला तू सांगितलेली आयडिया आवडली. खरं ती मी सांगितलेली आयडिया नव्हती, ती बिल डब्ल्यूची आयडिया होती की बाबा रे तू देव या संकल्पनेवरती हाणामारी माझ्याशी करू नकोस, तुला जेवढं पटलं तेवढं घे, आजच सगळं घेतलं पाहिजे असा काय अट्टास अल्कोहोलिक्स नसतं नाही. तो करतो म्हणून तू पण तसंच केलं पाहिजे असाही काय आमचा अट्टास नाही. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू कर. आणि अशी मोकळीक दिल्यामुळे माझ्यासारखा तो नास्तिक भांडखोर म्हणतो माझी पंचायत झाली, कारण माझ्याशी कोणी भांडायलाच तयार नाही. तो म्हणते तू तुझा परमेश्वर आणि काय असेल ते बघ. म्हणून बिल डब्ल्यू सांगायला लागला की द्विधा मनस्थितीला तोंड देताना उत्स्फूर्त विचार प्रदान केले जावे म्हणून मी प्रार्थना करतो. तर ही आता प्रार्थना कशाकरता करायची, तर बिल डब्ल्यूने सांगितलेलं आहे की ही प्रार्थना अशा करता करायची की आम्ही निवांतपणे स्वस्थ बसू, संघर्षाची गरज राहणार नाही, उत्तरं मिळतील. आणि चिंतनाच्या शेवटी प्रार्थना करतो, परमेश्वराची इच्छा काय आहे ते शोधायचा प्रयत्न करतो. 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये मराठीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की प्रार्थना आणि ध्यान ह्या 2 गोष्टी माझं मन, माझ्या भावना, माझं अंतर्ज्ञान शक्ती आणि माझा आत्मा या सगळ्यांवरती हळूहळू परिणाम व्हायला लागला. मनशांती मिळायला लागली, हित साधलं जायला गेलं, जीवनावश्यक भरभक्कम पाया तयार झाला, चिरंतन सत्याचे ओझरते दर्शन झाले, स्वतःचा शोध लागला, निराशामय आणि नकारात्मक बाजूवर परिणाम चांगला झाला. ह्या असंख्य गोष्टी
बिल डब्ल्यूने 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये 11व्या पायरीची चर्चा करताना सांगितलेलं आहे. सगळं माझ्या डोसक्यात घुसलं असं नाही, पण मी कुठली प्रार्थना वापरतो तर सगळ्यात सोपी आपली चित्तशांतीची प्रार्थना. ही अल्कोहोलिक्स अनॉनिमसची प्रार्थना नाही. ही रेनॉल्ड नेबूर नावाच्या NEIGHBOUR रेनॉल्ड नेबूर नावाच्या एका कवीनी ही प्रार्थना रचलेली आहे. त्याची मूळ रचना जी आहे, वाक्यरचना, ती जरा वेगळी होती. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं सुरुवातीला फाउंडेशन ऑफिस जे होतं, जिथून पत्रव्यवहार सगळ्या ग्रुपशी केला जायचा, आणि त्यावेळेला एक वर्तमानपत्रामध्ये कोणाच्या तरी ऑबिच्युरीवरती, म्हणजे मृत्यूलेख जो असतो आपण ते काय आदरांजली श्रद्धांजली दरवर्षी करतो, तसं त्याच्याकरता पेपरमध्ये मोठा फोटो असतो त्या माणसाचा आणि गीतेमधला एखादा श्लोक असतो आणि त्याचा इंग्रजी भाषांतर किंवा हिंदी भाषांतर लिहिलं असतं. तशा पद्धतीने ही प्रार्थना कोणाला तरी सापडली एका सभासदाला. त्याने ती इंटरग्रुपच्या आपल्या त्या तत्कालीन फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये आणून दिली आणि फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये बिल डब्ल्यूला पण ती आवडली आणि तो म्हणाला की अरे आपलं कॉरेस्पॉन्डन्स जे जातं ना त्याच्यामध्ये हे एक टाकून द्या. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी थोडाफार शब्दांचा बदल करून आत्ता ज्या शब्दांमध्ये आहे ती तशी ती प्रार्थना केली. त्यामुळे सगळ्यात चांगली सोपी प्रार्थना मला आवडते ती म्हणजे साहेबांनी केबिनमध्ये बोलवलं असा निरोप आणला शिपायांनी की हवा टाईट होते, त्यामुळे सगळ्यात सोपं म्हणजे प्रार्थना म्हणायची. प्रार्थना म्हटल्याने परिस्थिती बदलते असा माझा अनुभव नाही, पण प्रार्थना म्हटल्याने परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी योग्य प्रकारची मनस्थिती तयार होते, एवढा मात्र माझा अनुभव नक्की आहे. आता त्याच्यात गंमत अशी आहे की हीच प्रार्थना म्हटली पाहिजे का? अजिबात नाही. पण काही लोक सांगतात प्रार्थना म्हणायला लागल्यावर माझा ताप उतरला, प्रार्थना म्हणायला लागल्यानंतर समोरच्या माणसात बदल झाला. तर हे प्रत्येकाचे व्यक्तिगत अनुभव आहेत. आता तो खोटं बोलतो आहे किंवा तो येडा बनवतो आहे असं आपण काय म्हणणं बरोबर नाही, संयुक्तिक नाही. आणि त्याचं मतही काही वर्षानंतर बदलतं की राव, त्याचं कुठे तेच मत राहिलेलं असतं. आणि बिल डब्ल्यू आपल्याला सांगतो की प्रार्थना कोणती म्हणायची तर चित्तशांतीची प्रार्थना आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या पायरीमध्ये बिग बुकमध्ये प्रार्थना दिल्या आहे जीवन सोपवण्याकरता. 7व्या पायरीमध्ये प्रार्थना आहे बिग बुकमध्ये की बाबा रे माझे स्वभावदोष काढून टाक. आणि याच्या व्यतिरिक्त बिग बुकमध्ये चित्तशांतीची प्रार्थना 3री पायरी आणि 7वी पायरी, याच्या व्यतिरिक्त कुठलीही प्रार्थना बिग बुकमध्ये प्रत्यक्ष प्रार्थना अशा स्वरूपात दिलेली आहे. प्रार्थनेसाठी त्यांनी 2-4 वाक्य म्हटलेली आहेत, ती कंबाईन केलेली आहेत. आमचं जो अँड चार्लीचं जे आहे, केदार आणि केदारची जी सगळी मित्रमंडळी आहेत ती हे करतात, जो अँड चार्लीचं वर्कशॉप घेतात. त्याच्यामध्ये बिल डब्ल्यूनी बिग बुकमध्ये किती ठिकाणी प्रार्थना म्हटलेली ते दिलेलं आहे. पण आता मी नागपूरला गेलो होतो त्या गुड्डूच्या ग्रुपला आणि तिथे असं फळ्यावरती त्या मोठा त्यांनी बॅनरच बनवून घेतला होता सगळ्या 12 पायऱ्यांच्या प्रार्थना. गुड्डूला म्हटलं हे कोणी लिहिलं रे? तो म्हणतो मालूम नाही, लोगों को ये अच्छा लगता है, लोग फोटो निकालते. म्हटलं अरे हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कुठल्या तरी सभासदांनी स्वतःच्या अकलेनी प्रत्येक पायरीवरची प्रार्थना तयार केलेली आहे. अदरवाईज अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये बिग बुकमध्ये चित्तशांतीची प्रार्थना आहे, 3ऱ्या पायरीतली प्रार्थना आहे आणि 7व्या पायरीतली प्रार्थना, अशा 3 प्रार्थना बिग बुकमध्ये आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये 11व्या पायरीमध्ये सेंट फ्रान्सिस प्रेयर दिलेली आहे. त्या सेंट फ्रान्सिस प्रेयरमध्ये बिल डब्ल्यू म्हणतो त्याला ती खूप आवडली. आता कसं आहे त्याच्यामध्ये अर्थ खूप गहन आहे, पण ती म्हणणे पाठ करणे हेच एक मोठा हे आहे, धनुष्य बाण उचलण्यासारखं आहे. तो म्हणतो पान नंबर 52, माझं पान नंबर 52 आहे, तुमचं काय आहे बघा पुस्तकामधलं पान नंबर. परमेश्वरा मला तुझ्या शांतीचा मार्ग, शांतीचे साधन बनव, मला बनव, म्हणजे मेक मी चॅनल ऑफ दाय पीस. तुझ्याकडे जी शांतता आहे ती मी दुसऱ्यांना देईल, त्याच्याकरता मला शांतीचं साधन बनव. म्हणजे मी काय करणार आहे, जेथे तिरस्कार असेल तेथे मी प्रेम उत्पन्न करू शकेन. 8 ॲटम दिलेले आहेत बरं का बदल करण्यासाठी. तिरस्कार असेल तिथे प्रेम न्यायचे, चूक असेल तिथे क्षमाशीलता किंवा दया न्यायची आहे, बेबनाव मतभेद असेल तिथे सुसंवाद नेईन, असत्य असेल तिथे सत्य पोचवेन, निराशा असेल तिथे आशा पोचवेन, दुःख असेल तिथे आनंद नेईन, अविश्वास असेल तिथे श्रद्धा नेईल, अंधार असेल तिथे प्रकाश नेईल. हे एवढे 8 ॲटम त्यांनी दिलेले आहेत की तुझ्या शांतीचं साधन बनव, म्हणजे मी ह्या गोष्टी साध्य करण्याकरता इतरांना मदत करू शकेन. हे दयाघना, स्वतःचे दुःख कमी करण्यापेक्षा दुसऱ्याचे दुःख हलके करण्याचा मी प्रयत्न करीन. दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापेक्षा मीच दुसऱ्यावर प्रेम करावे. दुसऱ्याने मला समजून घेण्यापेक्षा
मीच दुसऱ्याला समजून घ्यावे, यासाठी मला शक्ती मिळावी, म्हणून तुझी कृपा माझ्यावर होऊ दे. कारण स्वतःचा विसर पडला तर काहीतरी सापडते. दुसऱ्याला क्षमा केल्यानेच मी क्षमेला पात्र होतो. मृत्यूनंतरच आपल्याला शाश्वत जीवनात जाग येते. त्यामुळे सनातन धर्मामधली जी संकल्पना आहे की मृत्यू झाला म्हणजे माणूस संपला असं नसून तो नवीन अवतार घेऊन दुसऱ्या कुठल्या तरी जन्मामध्ये गेलेला असतो किंवा त्याचा आत्मा असतो. आता हे आत्मा आहे की नाही, तो कुठे आहे, कसा दिसतो, हे काय आपल्याला त्याची मोठी गहन चर्चा आहे. आपल्याला त्यात फार डीपमध्ये जाणं शक्य आहे. त्यांनी जरूर जावं. कारण BLW शेवटी म्हणतो प्रार्थना आणि ध्यान हे वैयक्तिक साहस आहे. प्रत्येकजण ते स्वतःच्या मार्गाने ठरवतो. पण BLW सांगतो की जर तुम्ही प्रार्थना केली तर तुम्हाला काय मिळणार आहे? भावनिक संतुलन. असे असंख्य प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे बघा कसं आहे, मनच्याही गोष्टी होणार नाहीत, अनच्याही होत राहणारच. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी होणार, मनासारख्या गोष्टी होणार नाहीत आणि डोकं फिरणार. मग आता कालच मला त्या कोणीतरी सांगत होतं, तो आपला पनवेलचा महेश सांगत होता की मला इन्क्रिमेंट प्रमोशन दिलं नाही आणि फालतू लोकांना प्रमोशन दिलेलं आहे. अरे म्हटलं माझ्या बाबतीत पण हे झालेलं आहे की मला PhD गाईड व्हायचं होतं आणि माझा साहेब म्हणाला की नाही कोणालाच होऊन देणार नाही. बाकीच्या लोकांनी शेपूट घातलं, मी शेपूट नाही घातलं. मी म्हटलं साले याच्याविरुद्ध तक्रार करीन. मी व्हाईस चान्सलरकडे तक्रार केली. व्हाईस चान्सलरने फोन करून माझ्या साहेबाला HODला सांगितलं तुमचा अमुक माणूस अशी तक्रार घेऊन आला होता. मग त्याने नंतर आणखी माझी वाजवली चमारी टोपी. त्याच्यामुळे माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असताना पोरं ऐकत नाहीत, बायको ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, बसचा कंडक्टर ऐकत नाही, ड्रायव्हर ऐकत नाही, कितीतरी गोष्टी मनाविरुद्ध होत असतात. आणि तेव्हा प्रार्थना म्हटली तर BLW म्हणतो भावनिक संतुलन होतं. परमेश्वराकडे नेणारा मार्ग रुंद होतो. परमेश्वराकडे केलेला विनंती अर्ज म्हणजे प्रार्थना. आणि परमेश्वरा अशी जर तुझी इच्छा असेल तर देवाच्या इच्छेचा आपल्या इच्छेला शोधताना बघा. स्वतःचा हेतू साध्य करणाऱ्या उत्तराची मी देवाकडून अपेक्षा बाळगतो. मी काय सांगतो, आपल्या धर्मातला देव काय म्हणतो, काय तुला माझं असं भलं होऊ दे, मी तुला एवढ्या पैशाचं हे देईन किंवा चढवीन, की लाच देतो किंवा काय गंमत जम्मत आहे. त्यामुळे BLW सांगतो की ह्याच्यामध्ये जरा धोका आहे की प्रत्येक गोष्टीचे परमेश्वराकडून स्पष्ट मार्गदर्शन मागणे हे पण एक डेंजरस प्रकार आहे. कारण तो म्हणतो की असं होत नाही तुम्हाला तो आपण ह्याचा पिक्चर पाहिला ना, तो मुन्नाभाई MBBS, त्याच्या सतत डोक्यामध्ये गांधीजी असल्यामुळे त्याला गांधीजीच काहीतरी उत्तर देत असं वाटायला लागतं. तसं आपल्याला भासवण्याची शक्यता आहे की आपला जाम कॉन्टॅक्ट आहे परमेश्वराशी आणि परमेश्वर आपल्याला जो काय मार्ग दाखवतो लय भारी आहे आणि आपल्याला जे वाटतं तेच परमेश्वराला वाटतं आहे असं आपण गृहीत धरतो. म्हणून BLW सांगतो धोका आहे. प्रत्येक गोष्टीचे परमेश्वराकडे मार्गदर्शन अपेक्षा ठेवणे किंवा इतरांच्या बाबतीत आपल्याला वाटणारी इच्छा आणि त्यासाठी प्रार्थना म्हणजे बाबा परमेश्वरा अमक्याला बरा कर, त्याचा पॅरालिसिस बरा होऊ दे. आता आपल्याला माहिती आहे की पॅरालिसिस बरा होण्याची शक्यता कमी असते. त्याची काय थोडीफार रिकव्हरी होईल ती होईल त्याची. पण ते जर का आपण परमेश्वराला सांगत बसलो की बाबा रे तू मला हे देच, ह्या माणसाला बरा करच, तर मात्र वांदे होणार आहेत. म्हणून BLW म्हणतो की ह्या प्रार्थनेतून आम्हाला काय साध्य करायचं आहे तर सेन्स ऑफ बिलॉंगिंग, की हा जो कोणी परमेश्वर नावाचा ग्रस्त आहे त्याच्यावरती मला विसंबून राहता येतं, एवढं जरी कळलं तरी पुरे झालं. आता दुसरा भाग जो आहे ध्यान, त्या ध्यानाबद्दल BLW 12/12 म्हणतो की ध्यान कसं करावं, हाऊ शॅल वी मेडिटेट. ध्यानासाठी कोणतीही सीमा नाही. मेडिटेशन हॅज नो बाउंड्रीज आणि वैयक्तिक असा विलक्षण अनुभव आहे. इट्स ॲन इंडिव्हिज्युअल ॲडव्हेंचर. फर्स्ट रिझल्ट इज इमोशनल बॅलन्स. आलं लक्षात, हे सगळं BLWने म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तो ध्यानाबद्दल सांगतो की तुमच्या धर्माने तुम्हाला जे ध्यान शिकवलेलं असेल ते ध्यान करा, काही प्रॉब्लेम नाही तर व्यावसायिक गोष्टी मार्गदर्शन घ्या. तुम्हाला वेगवेगळे उपलब्ध आहेत, प्रत्यक्ष फिजिकल किंवा ऑनलाईन ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. त्यातलं तुम्हाला जो आवडेल, स्वस्त, मजबूत, टिकाऊ, श्रीमंत, महाग, काय तुम्हाला जो पाहिजे तो घ्या. आर्ट ऑफ लिव्हिंग घ्या. आणखी कुठलं भारी, आमचं ते नागपूरचे प्रफुल्ल भाऊ आहेत, त्यांनी आणखी कुठला तरी हरिद्वारला जाऊन कोर्स केला होता. त्यामुळे असे प्रत्येकाचे एक्सप्लोअर करण्याचे वेगवेगळे प्रयोग आहेत. मला स्वतःला जो जमला तो प्रयोग साधा सोपा वाटला तो असा की विपश्यनेला जातो.
गौतम बुद्धांनी विपश्यना सांगितले, गीतेमध्ये विपश्यना सांगितलेली आहे, सगळ्या धर्मांमध्ये विपश्यना सांगितलेले आहे. विपश्यना म्हणजे एका वेगळ्या दृष्टिकोनातून स्वतःला बघणे, स्वतःकडे बघणे. म्हणजे काय, त्याला काय उदबत्ती लावायची गरज नाही, काय आसन घ्यायची गरज नाही, अमक्या ठिकाणीच तोंड करा, तमक्या ठिकाणी काही नाही. मी काय करतो, रात्री झोपण्यापूर्वी उशी जी असते ती बुडाखाली ठेवतो आणि जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ शांत बसायचा प्रयत्न. सकाळी उठल्यानंतर पहिले उठण्यापूर्वी तीच उशी परत खाली घालायची आणि ध्यान करायला बसायचं. ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे त्याची बॅकग्राऊंड आहे, त्यांनी जरूर चांगल्या पद्धतीने ध्यान करावं, त्याच्याबद्दल काहीही म्हणणं नाही. पण सुरुवातीला ध्यान करताना श्वासावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे विपश्यनेमध्ये, आणि मग काही वेळानंतर मग शरीरावरती संवेदना बघायला सांगितलेल्या आहेत. मग खाज येते, तिकडं लक्ष जातं. कारण ध्यान करणं काय एवढं सोपं गोष्ट नाही आहे आणि ते एका दिवसात जमणारं प्रकरण पण नाही आहे. त्याच्यामुळे प्रार्थनेने जसे फायदे मिळतात तसे ध्यानाचे पण फायदे आहेत. आणि हे जे फायदे आहेत ते प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवातनं बघायचे आहेत. आता एक बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1मध्ये एका ठिकाणी एक आर्टिकल आहे. तो डॉक्टर होता, एमध्ये असलेला, म्हणजे खरा प्रत्यक्ष आयुष्यात डॉक्टर होता तो. मॅनहॅटन न्यूयॉर्कचा तो डॉक्टर आहे. पान नंबर 171 ते 176. सिकिंग थ्रू मेडिटेशन, एप्रिल 1969चं त्याचा अनुभव आहे ध्यानाबद्दलचा. तो म्हणतो की आपण जनरली एकमेकांना काय मग कसं काय चाललं आहे, आणि आपल्या पुण्यातल्या सभासदानंतर आज आनंदी आहे वगैरे वगैरे काय काय ते सांगत असतं आणि मग रडकथा सांगायला सुरुवात करतात. तेव्हा तो म्हणतो की आपण जेव्हा म्हणतो की माझं बरं चाललेलं आहे, आता एमध्ये येऊन मी दारू पित नाही आणि बरं चाललेलं आहे, पण मनातल्या मनात माझ्या आपल्या कुठेतरी खुसपट असतं काहीतरी की हे काहीतरी बिघडलेलं आहे, हे एवढं जरा सरळ झालं ना तर मग मी शांत होऊ शकेल. आणि त्या आर्टिकलमध्ये, त्या लेखामध्ये ग्रेपवाईनमधल्या तो सभासद सांगतो आहे की जेव्हा आपल्याला लक्षात येतं की काहीतरी बिनसलं आहे, तेव्हा खरं अर्थाने 11व्या पायरीकडे आपलं दुर्लक्ष झालेलं असतं असं आपण समजू शकतो. म्हणून तो म्हणतो ध्यान म्हणजे काय, तर अवेअरनेस, जागृती, अटेन्शन, लक्ष देणे, आणि लिसनिंग म्हणजे आतला आवाज, परमेश्वराचा जो आवाज आहे. आपला सतीश नेहमी सांगायचा, वारला सतीश आता ठाण्याचा, तो सांगायचा की मला असं नेहमी वाटायचं की साहेबाच्या अंगावरती हे घालावं, काय म्हणतात ते, मारेकरी घालावेत. आणि तो अनिल डीनकडे जायचं आणि म्हणजे तो अनुभव ओपन मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी, की म्हणतो मला असं वाटायचं की त्याची युनियनवाला सगळ्या पर्सनल मॅनेजर असताना खूप ओळख होती भाई लोकांशी. त्यामुळे तो म्हणतो मी भाई लोकांशी जाऊन बोलायचं, अरे एखादं तंगडं तोडायचं आहे, मारायचं नाही, खलास नाही करायचं, नुसतं तंगडं तोडायचं आहे, किती पैसे वगैरे वगैरे सगळं मांडवली करायचा. आणि मग नंतर स्पॉन्सरला जाऊन विचारायचं की आता मी माझ्या साहेबाचं तंगडं तोडणार आहे, त्याची सेटिंग मी सगळी लावलेली आहे, आता मी तुम्हाला विचारायचं. ते सांगायचे अरे वेडा झालायस का रे तू, असं आयुष्यावर आपण हेच केलं ना, ह्याचं नाही पटलं त्याला सोडून दिला, त्याचं नाही पटलं त्याला धडा शिकवला, याचं नाही पटलं, असंच करत राहिलं ना, आता ते सोडायचं. म्हणून तो म्हणतो, तो सभासद ते सांगायला लागला की ध्यान म्हणजे इन्क्रीजिंग अँड एनरिचिंग आवर अंडरस्टँडिंग ऑफ मेडिटेशन. ध्यानाबद्दल जे काय आपलं मत आहे त्याची खोली वाढवणे आणि एनरिच करणे, म्हणजे रिच करणे, वाढवणे, श्रीमंत होणे त्या बाबतीमध्ये. ॲडॅप्टेड प्रोसिजर्स फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. तो म्हणतो ठिकठिकाणाहून मी ध्यान कसं करायचं शिकलो. आणि तो म्हणतो जनरली ध्यानाला बसलं की आपलं जे मन असतं ते तो सॅन्टाक्लॉजकडे, तो लहान मुलगं मागत असतं ना, चॉकलेट दे, हे दे, ते दे, ते दे, तसं म्हणायला आपल्याला असं सुरुवातीला असं वाटायला लागतं की ध्यानामध्ये बसलं की मनात जे हवे असतात ते विचार, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे, तमुक होऊ दे, ते सगळे मनात विचार येत राहतात. आणि मन आपलं ओव्हर ॲक्टिव्ह चाइल्ड ज्याला म्हणतं, अस्वस्थ लहान मूल असतं ना, ते तसं ते होतं. पण तसं नाही म्हणतो तो. म्हणतो मी जसं ध्यान करायला लागलो तेव्हा 3 त्याच्या टप्पे होते. पहिल्या टप्प्यामध्ये माझा अहंकार कमी झाला आणि माझ्या मनात चांगले विचार यायला लागले. माझ्या जाणीवांकडे मी त्रयस्थ दृष्टीने बघायला लागलो. मी वास्तवाचे स्वीकार करायला लागलो. पान नंबर 171 ते 176 बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम पहिला. आणि ही झाली पहिली फेज किंवा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये तो सांगतो लेट थिंग्स हॅपन, लेटिंग गो, थॉट्स जंटली ड्रिफ्ट डाऊन.
म्हणजे मनामध्ये जे प्रखरपणे येणारे विचार असतात ते हळूहळू पडद्याच्या कोपऱ्यावरतून निसटायला लागतात आणि त्यांचं फारसं गांभीर्य राहत नाही. त्यामुळे आपल्याला जो आपण विचाराला घट्ट धरून ठेवतो आणि म्हणतो खांबाने मला धरले हो, खांबाने मला धरलेलं. अरे खांब नाही तुला धरत, तूच खांबाला धरलेलं असतं, असं जुने लोक आम्हाला समजावून सांगायचे. त्याच्यामुळे होऊ दे ना, आयुष्यात काय घटना होते ती होऊ दे ना, लेट द स्टोरी अनफोल्ड. हळूहळू कसं ते होतं आहे ते बघत राहा फक्त, असं लक्षात यायला लागलं दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तो म्हणतो टू बी रेडी टू ट्रस्ट, नॉट मॅनेजिंग बट अलाविंग कंटेंट्स ऑफ द अवेअरनेस. तो म्हणतो तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र मला जाणीव व्हायला लागली की माझा अट्टा सोडून जे काय चाललेलं आहे ते सत्य मी स्वीकारायला लागलो. मला जागृती निर्माण झाली. आता अर्थात हे प्रत्येकाची टप्पे जे आहेत ते प्रत्येकाने करायचे आहेत. माझ्या बाबतीत जर माझा अनुभव सांगायचा झाला तर मी ध्यानाला जास्त वेळ बसू शकत नाही. मी अस्वस्थ आत्मा आहे, चुळबुळ करणारा आहे. माझे विपश्यनेचे 10 दिवसाचे 11-12 कोर्स झालेत आणि 5-6 सेवा झाल्यात, सतीपठाण झाले, ओल्ड टायमरचा कोर्स असतो ते झाले. बहुंशी सगळं मी इगतपुरीला केलेलं आहे, नवी मुंबईला पण केलेलं आहे, बेलापूरला आहे तिथे, आणि पॅगोडामध्ये पण केलेलं आहे मी. इथे मुंबईचा जो पॅगोडा आहे तिथे कोर्स केलेले आहेत. आणि मी जाऊन त्या गुरुजींना सांगायचो की अहो मी फार चुळबुळ करतो, मला शांत बसायची काहीतरी आयडिया सांगा. ते म्हणाले अरे मन शांत झालं ना की शरीर आपोआप शांत होईल. बिल आपल्याला सांगतो मन आणि शरीर ही एक अपूर्व यंत्रणा आहे. पण हे डायलॉग मी आपला मीटिंगमध्ये मारायला आणि आपण किती वाचलेलं आहे दाखवण्याकरता लोकांना सांगायचो, पण ते काय डोसक्यात काय घुसलेलं नव्हतं आणि आजही सगळं काय घुसलेलं असा काय माझा दावा नाही. त्यामुळे ध्यानाच्या बाबतीमध्ये शांत बसण्याचा प्रयत्न करणे हीच एक मोठा अडथळा आहे. हा ध्यानाला बसता येत नाही, चुळबुळ चालूच राहते, मांडी हलव. आणि सुदैवाने विपश्यनेमध्ये असं नाही सांगितलं हेच आसन कर तेच आसन. ए भाऊ तुला खुर्चीत बरं वाटत असेल तर खुर्चीत बस, पाठ टेकून बरं वाटत असेल तर पाठ टेकून बस, पण शक्यतो तू चांगली साधी मांडी घालून बसलास आणि कुठलाही आधार न घेता बसलास तर बरं आहे. तुझ्याकडे आजार असतील तर तू त्याप्रमाणे केलंस तरीसुद्धा चालेल. म्हणजे जेवढं जमतं आहे तेवढं करायला सांगतो आहे बिल. आणि ध्यानामध्ये सगळे गुरुजी हेच सांगत आहेत. त्याच्यामुळे तो म्हणतो की अरे या ध्यानामुळे माझ्या लक्षात यायला लागलं की अशा कितीतरी गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये खरं तर रागवायला पाहिजे. आता उदाहरणार्थ बिल त्या ॲक्रॉन शहरामध्ये गेला आणि त्याचे पैसे संपले, हॉटेलला द्यायला पैसे नाहीत, ज्या कंपनीचा डायरेक्टर होईल असं वाटलं होतं ते सगळं बोंबलत गेलं आणि खाली दारूचा बारचा किणकिणणारा आवाज यायला लागला आणि त्याची हवा टाईट झाली आणि त्यांनी 10 लोकांना फोन केले. आता खरं बघायला गेलं तर हे फारच डिसअपॉइंटमेंट आहे. पण त्या डिसअपॉइंटमेंटमधनं चांगलं झालं ते असं की डॉक्टर बॉबची भेट झाली. नाही तर बिल तिथे जाऊन जर का सोबत राहिला असता आणि परत आला असता तर डॉक्टर बॉबची भेट कदाचित झालीच नसती. तर बिल म्हणतो परमेश्वर आपला बिल हा सभासद वॉल्यूम 1 गॉड सेज नो ॲनॉनिमस जॅक्सन मिशिगन फेब्रुवारी 1958चं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये तो सभासद सांगतो की गॉड इज नायदर फुलिश नॉर इंडल्जंट. म्हणजे तो वेडा पण नाही आहे आणि तुमचे लाड पुरवणारा पण नाही आहे. अँड हॅज विजडम टू से नो. तुम्ही काहीतरी भलतंच मागत असाल तर परमेश्वर तुम्हाला नाही म्हणू शकतो. आणि व्हाय गॉड सेज नो, माझ्या मनासारखी गोष्ट होत नसते तेव्हा मला परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकारताना फार त्रास होतो. म्हणून 11व्या पायरीमध्ये त्यांनी 2 गोष्टी वारंवार सांगितल्यात, ध्यान आणि प्रार्थना. कसं करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. तुम्ही तुमच्या स्पॉन्सरबरोबर बोलू शकता, तुमच्या धर्मामध्ये जे लिहिले त्याप्रमाणे करू शकता, ज्या जुन्या सभासदांनी ध्यानाबद्दल काही केलेलं आहे त्यांच्याशी बोलू शकता. त्याच्यामुळे हे प्रत्येकाने करायचं प्रयत्न आहे आणि हेतू एकच, उच्च शक्तीशी संपर्क साधण्याचे ध्यान आणि प्रार्थना हे 2 मुख्य मार्ग आहेत. आणि त्याच्यात तो म्हणतो आत्मपरीक्षण म्हणजे इन्व्हेंटरी पाहिजे. 4थी पायरी न घेता नुसती डायरेक्ट 11वी पायरी झेपणार नाही तुम्हाला. आत्मपरीक्षण, ध्यान आणि प्रार्थना याच्यामध्ये संबंध आहे. देर इज अ कनेक्शन बिटवीन सेल्फ एक्झामिनेशन, मेडिटेशन आणि प्रेयर. तो म्हणतो जीवनाचा अचल आणि सुस्थिर पाया आहे. त्याच्यामुळे प्रार्थनेने मिळणारे वास्तविक फायद्यांबद्दल शंका कोण घेतं, अशी टांग दाखवलेली मी पण होतो त्याच्यामध्ये एकीकडे. अशी प्रार्थना म्हणून काय होतं का, चायला येडा आहेत तुम्ही लोक. पण ॲक्च्युअल रिझल्ट ऑफ प्रेयर्स आर बियॉन्ड डाऊट अँड बियॉन्ड क्वेश्चन. तो म्हणतो की ज्यांनी प्रार्थना केलीच नाही
तेच त्याच्याबद्दल शंका घेतात. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा प्रार्थना करायला सुरुवात करा. तुमच्या 10 पायऱ्या झाल्या मगच 11वी पायरी घेतली पाहिजे असा अट्टहास नाही. तुम्हाला जेवढं जमेल तेव्हा तुम्ही 90 दिवस सोबर असा, नाहीतर आणखी 40-50 वर्ष सोबर असा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्या ध्यानाबद्दल प्रयोग करायला सुरुवात हरकत नाही. म्हणून BLWनी आपल्याला 11व्या पायरीमध्ये वारंवार सांगितले, प्रार्थना आणि ध्यान. कुठली प्रार्थना? चित्तशांतीची प्रार्थना, 3ऱ्या पायरीची बिग बुकमधली प्रार्थना, 7व्या पायरीची बिग बुकमधली प्रार्थना, किंवा 11व्या पायरीची 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकातली सेंट फ्रान्सिस प्रेयर म्हणतो तो, की मेक मी चॅनल ऑफ दाय पीस. तुझ्या ह्याचा मार्ग मला होऊ दे. कशाचा मार्ग होऊ दे? काय रे, कुठे गेलं तर हां, परमेश्वरा मला तुझ्या शांतीचा मार्ग, शांतीचे साधन बनव. म्हणजे तिरस्कार असेल तिथे मी प्रेम नेऊ शकेन, चूक असेल तिथे दया नेऊ शकेन, बेबनाव असेल तिथे सुसंवाद नेऊ शकेन, असत्य असेल तिथे सत्य पोचवेन, निराशा असेल तिथे आशा पोचवेन, दुःख असेल तिथे आनंद नेईन, अविश्वास असेल तिथे श्रद्धा नेईन, अंधार असेल तिथे प्रकाश नेईन. आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच आयुष्यात नाही तर मी काय कपाळ दुसऱ्यांना देणार चायला. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर प्रार्थना आणि ध्यान केल्यानंतर परमेश्वराची जवळीक वाढू लागलो. आणि परमेश्वराची माझ्यासाठी इच्छा काय आहे हे मला हळूहळू कळावं लागतं. आणि ते कळायला लागल्यानंतर मनशांती मिळते, चिडचिड कमी होते. हा माझा अनुभव मात्र आहे, तेवढं मी सांगू शकतो. म्हणजे मी फार ध्यानात प्रगती केलेली आहे. आणि मी आता एच्या मीटिंगमध्ये पण आपण डोळे मिटून बसलेलं बघतो. चायला ते डोळे मिटून बसले, हातातली सिगरेट त्यांची संपत आली की चटका वाचल्यावर लगेच जागा होतो. किटी बॉक्स आले की डोळे मिटून बसतो. अच्छा, असे पण भाग आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे डोळे मिटले म्हणजे तो ध्यान करतो. आणि दुसऱ्याच्या ध्यानाबद्दल कॉमेंट्री करण्यापेक्षा मला काय जमते ते मी करायला पाहिजे. ठीक आहे, ही झाली 11वी पायरी. आता आज तारीख काय बरं बुवा? 14 जुलै 2024 रविवार, रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत. माझ्या घरामध्ये हे मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. पुढच्या वेळेला 12व्या पायरीबद्दल आपण बोलणार आहोत. परंतु 12व्या पायरीबद्दल बोलण्यापूर्वी लक्षात घ्या, 12वी पायरी खूप मोठी आहे. त्यातला एक भाग आहे तो म्हणजे फक्त 12 स्टेपिंग. आणि त्याच्यामध्ये BLWनी काय काय लिहून ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल आमचे दत्ता भाऊ आहेत पावलींचे, सफारी दत्ता म्हणतात त्यांना, दत्ता के, ते 12व्या पायरीचं वर्कशॉप घेतात दिवसभराचं. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी पोपट बोलायचं. कार्यशाळा याचा अर्थ सगळ्यांनी बोलायचं, सगळ्यांनी लिहायचं. त्याच्याकरता आता 25 ऑगस्ट 2024 रविवार कल्याण समूहाचा 57वा वाढदिवस आहे. त्या दिवशी मला सुपारी दिलेली आहे. सुपारी म्हणजे बोलायला बोलवलं, मी त्याला गमतीने सुपारी म्हणतो. सुपारी दिलेली आहे की वर्कशॉप घ्यायचं 12 पायऱ्यांचं किंवा बिग बुकप्रमाणे. आता चालू आहे, प्रयत्न चालू आहेत त्यांचे अरेंजमेंट करायचे. ग्रुप इंटरेस्ट घेतो आहे. गिरीश दादा आपले आहेत कल्याणचे, मिलिंद आहे, बबन भाऊ आहेत, ते सगळेजण करत आहेत. कारण ते वेगळा प्रयोग असल्यामुळे किती लोकांना पटेल वगैरे त्याच्याबद्दल शंका आहेत. त्यांचं चाललेलं काम. तर पुढच्या वेळेला 12व्या पायरीबद्दल बोलणार. पण 12वी पायरी एका शेअरिंगमध्ये, एका सिटिंगमध्ये संपणार नाही. 3 वेगवेगळे अँगल आहेत. किमान 2 शेअरिंग तरी त्याचे लागतीलच. तर मी प्रयत्न करतो. तुम्हाला सगळ्यांना विनंती पुन्हा एकदा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि तुम्हाला काय कॉन्ट्रिब्युशन द्यावी असं वाटत असेल तर किटी बॉक्समध्ये पैसे टाका, किंवा एखाद्या न्यू कमरला सोबर जगणे आणि बिग बुक हे पुस्तक किंवा एखादं पॅम्पलेट घेऊन द्या. ओके, ठीक आहे, धन्यवाद. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. चलो, गुड नाईट फ्रॉम श्रीधर. बाय बाय. ऐका आणि इतरांना पोचवा 11वी पायरी. ओके, 1 डे ॲट अ टाईम. बाय.